नमस्ते. आज आपण व्हेज बिर्याणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर, वाटाणा, बटाटा, गाजर हे घेतलेले. त्यानंतर दही घेतलेले, उभा चिरलेला 3-4 कांदे घेतलेले, खडे मसाले. त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले. त्याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते ते आपण टाकलेले. तमालपत्र, दालचिनी, हिरवी विलायची, काळी मिरी. त्यानंतर उभी चिरलेले जे 2-3 कांदे घेतलेले आहेत आपण ते त्याच्यामध्ये मी टाकलेले. आता छान आपल्याला फ्राय करायचे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. 2 ते 3 मिनिटच आपल्याला फ्राय करायचे. त्यानंतर 1 चमचा भरून आपण आलं लसूण याची पेस्ट टाकणार आहोत. ते देखील 2 मिनिटं आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायची. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, त्या देखील त्याच्यामध्ये थोड्याशा फ्राय करायच्या. छान फ्राय झालेला आहे आपला कांदा मिरची. आता ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी, त्या देखील आपण कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या. दोन ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊयात. भाज्यांचा कलर बघा सुंदर दिसतोय. आता त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते तांबडा तिखट, हळद, बिर्याणी मसाला ते देखील त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे म्हणजे तो मसाला आपल्या भाज्यांना लागेल. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आपल्याला, सिमवरच ठेवायचे. व्यवस्थित छान फ्राय करायचे म्हणजे आपली व्हेज बिर्याणी खूप सुंदर लागेल चवीला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. अर्धा ते पाऊण चमचा मी मीठ घातलेले बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर पावशेर दही किंवा 1 वाटी भरून दही आपण त्याच्यामध्ये टाकतोय, त्यामुळे आपली व्हेज बिर्याणी सुंदर चवीला लागेल. तर ते देखील याच्यामध्ये छान मिक्सअप करून घ्यायचे आपल्याला. तर बाजूला मी अर्धा किलो बासमती राईस जो आहे तो स्वच्छ धुवून मी ठेवलेला आहे. अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. छान फ्राय झालेल्या आहेत आपल्या भाज्या. त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला थोडासा पुदिना घालायचा. चव खूप छान लागते त्याने. ते देखील मिक्स करून घेऊयात आपण. छान दिसते बघा आपली सर्व भाज्या एकत्रित करून मिक्सअप केलेले. चवीला खूप अप्रतिम लागते व्हेज बिर्याणी. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता या भाज्या आपण 5 मिनिटं शिजवून घ्यायच्या. परत मिक्सअप व्यवस्थित करून आपण शिजवून घ्यायला ठेवलेलं आहे. त्यानंतर बाजूला मी एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी हे खडे मसाले टाकले. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतले त्याच्यामध्ये, म्हणजे आपला भात मोकळा होईल. पाण्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले. आता हा राईस आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाहीये. अर्धा तास मी बासमती राईस भिजत ठेवलेला आहे, तो त्याच्यामध्ये आपण टाकूया आणि शिजवून घेऊया. तर मीठ वगैरे सगळं आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हा 70 ते 80% शिजला की आपल्याला गाळून घ्यायचा आहे राईस. हा बघा शिजत आलेला आहे भात आपला. छान उकळी फुटलेली बघा. भाज्या पण शिजलेल्या आहेत. आता गाळून घेतलेला राईस आपण या भाज्यांवर टाकत आहोत. छान मोकळा राईस होतो आपला. लहान मुलं आपले भाज्या खात नसतील तर अशा रीतीने व्हेज बिर्याणी करून त्यांना द्या, खूप आवडीने खातील. चवीला खूप सुंदर लागते. अशा रीतीने आपला राईस टाकल्यावर त्याच्यावर थोडंसं पुदिना टाका.
कोथिंबीर देखील टाका, चव खूप सुंदर लागते. थोडंसं 1 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला. ती मोकळी सुटसुटीत आपली व्हेज बिर्याणी तयार होईल. परत थोडंसं कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं घाला कापून. अशा रीतीने आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. बघा छान कलर पण आलेला आहे. अशा प्रकारची व्हेज बिर्याणी तुम्ही करून पहा. थोडासा फूड कलर टाकलेला आहे ऑरेंज कलरचा. छान दिसते आपल्याला. व्हेज बिर्याणी आपली तयार आहे. थँक्यू.